हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी मोड आलेली मटकी। तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापवलं आहे। भाजीला जेवढं तेल लागेल तेवढं तेल घ्या। त्यानंतर मी मीडियम कांदा घातला, कांदा चांगला परतून घेतला। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकली। थोडंसं परतून झाल्यावर कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची पाव चमचा आणि हिंग घालायचा पाव चमचा। असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा। आता आपल्या आवडीनुसार मसाला, कांदा लसूण मसाला टाका, एक काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि लाल गरम मसाला चांगला फ्राय करून घेतला। आता मसाले एक मिनिटभर परतल्यानंतर मी त्यामध्ये मोड आलेली मटकी घातली आहे, एक बाउल, एक सवा बाउल जेवढा अंदाजा असेल तेवढा, 1 ते सवा बाउल ही मटकी आहे। ही मटकी आता मसाल्यामध्ये चांगली परतून घ्या। मसाल्यामध्ये मटकी परतत असताना मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे। मीठ लवकर टाकायचं मटकीत, कारण मग मटकी चांगली चविष्ट लागते। थोड्या वेळाने मी यामध्ये एक मीडियम टोमॅटो घातला बारीक चिरून। आता हा टोमॅटो पण आपण एक मिनिटभर परतून घेऊया। चांगल्या परतल्यानंतर मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलं आहे। गरम पाणी याच्यासाठी की मटकी पटकन शिजते। कशी मटकी पटकन वाफेवर पण शिजते, पण थोडंसं गरम पाणी टाकून तिला आपल्याला थोडं चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आहे। 15 मिनटं आपल्याला मटकी शिजायला लागते। मध्ये मध्ये मी मटकी झाकण खोलून चांगल्या प्रकारे मिक्स करत होते। ही बघा, एक 15 मिनटानंतर आपली ही गरमागरम मटकी खाण्यासाठी रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।